लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई, 7 अट्टल चंदन चोरावर मोक्का. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धारदार शस्त्रांचा धाक दाखवून सुरक्षा रक्षकांना जीवे मारण्याची धमकी देत 80,000 रुपये किमतीची चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीविरुद्ध अखेर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली. टोळी प्रमुख रमेश करडे याच्यासह त्याच्या 7 साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. फेब्रुवारी 2026मध्ये थेऊर येथील पुनावाला स्टड फार्मवर या टोळीने दरोडा टाकून चंदनाची झाडे चोरून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत टोळीचा पर्दाफाश केला आहे. कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे अशी: रमेश बाबू करडे, श्याम तानाजी साळुंके, संतोष अण्णा शिवरकर, विशाल अनिल दामोदरे, फिरोज कचरू सय्यद, पिंटू उर्फ लक्ष्मण भीमा गायकवाड. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रमेश करडे याने आपल्या साथीदारांसह संघटित टोळी बनवून वारंवार गंभीर गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न झाले. या टोळीचा 7वा आरोपी अमोल जाधव हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, रंजन कुमार शर्मा, मनोज पाटील, डॉक्टर राजकुमार शिंदे, सागर कवडे, अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पन्हाळे, दिगंबर सोनटक्के, अण्णा माने, सागर जगदाळे, निलेश कोले, वैजनाथ शेलार, विलास शिंदे, सूरज कुंभार, सचिन सोनवणे, प्रवीण दडस, अशोक गिरी, निलेश पुंडे, गणेश खरात आणि प्रशांत नरसाळे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.